हे 14 वर्षामध्ये तिथं काय आश्वासनं दिली हे मला माहिती नसणार आहे. त्याच्यामुळे नजीब मुल्लाने जी आश्वासनं दिलेली आहे त्याच्यावर आनंद परांजपेच चांगलं बोलू शकतात. आणि आनंद परांजपे काल मला असं म्हणायला वाटतं की त्यांनी सगळे खुलासे केलेले, त्याच्यामुळे कुठचाही खुलासा त्याने बाकी ठेवलेला नाही. आमच्याकडनं जो खुलासा करायचा होता शिवसेनेमार्फत तो करण्यासाठी सकाळी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि याचं दुसरं कारण सांगतो, नाहीतर सकाळी का घेतली, नाहीतर थोड्या वेळानंतर अशा पद्धतीनं त्या आनंद परांजपेंवर टीका होईल आणि अशा पद्धतीनं दोन्ही पक्षामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न होईल. तो लागू नये, कोणामध्ये गैरसमज पसरू नये म्हणून सकाळी सकाळीच आम्ही तुम्हाला त्रास दिलेला आहे. सर, वर्क फ्रॉम होमच्या बाबतीत राज्य सरकारकडनं काही पावलं उचलली जाणार आहेत का, किंवा काही कंपन्यांना तशा पद्धतीनं सक्ती करणार आहात? हा सक्ती करण्याचा भाग नाही आहे. हा खरं तर आपण कशा पद्धतीनं पुढं जावं राष्ट्रीय संकट आल्यानंतर त्याचा हा भाग आहे. आपण असं म्हणतोय की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे त्याला आम्ही देखील सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः EV व्हेकलमधनं जाण्याचा निर्णय घेतला. मी देखील त्यांचं बघून EV व्हेकलमधनं प्रवास करतो. अनेक आमचे मंत्री आता EV व्हेकलमधनं प्रवास करतील. त्याच्यानंतर आमचे ताफे जे होते, आमच्या ताफ्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या गाड्या असायच्या, या आम्ही सगळ्या बंद करून टाकल्या. त्याच्यानंतर जास्तीत जास्त मीटिंग ह्या ऑनलाईन करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न केले. एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं मी स्वतः माझ्या विभागामध्ये कालच रिव्ह्यू घेतला आणि जे आउटसोर्स करून आम्ही गाड्या घेतो त्या ट्रान्सपोर्टरना आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला डिझेल आणि पेट्रोलची गाडी नको, आम्हाला EV व्हेकल द्या. ती देखील माझ्या डिपार्टमेंटमध्ये सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे स्वतःपासून जर सुरुवात झाली तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्याची सुरुवात उद्योग विभागानं केलेली आहे. आणि विशेषतः स्वतः शिवसेना ज्यांच्या नेतृत्वाखाली चालते ते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील केलेली आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, आज 300 रुपयांनी वाढ झालेली आहे. भाज्यांचे दर पण 40 ते 50% वाढले. महागाईचा भडका उडतोय मुंबईमध्ये.